शिवराय. नमस्कार मित्रांनो, नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तो म्हणजे RTE ॲडमिशन 2026-27. सध्या यूट्यूबवरती RTE प्रवेशाबद्दल खूप सारे व्हिडिओ आहेत, पण त्यामध्ये अपूर्ण माहिती, चुकीच्या तारखा, अर्धवट नियम सांगितले जात आहेत. त्यामुळे पालक मोठ्या गोंधळात पडलेले आहेत. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण RTE म्हणजे काय, कोण पात्र आहे यासाठी, वयाची अट काय आहे, उत्पन्न किती असावे, कोणते कागदपत्र लागतील, अर्ज कसा करायचा, लॉटरी कशी लागते, प्रवेश न लागल्यास काय करायचे, शाळा कशा निवडायच्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फसवणूक कशी टाळायची, हे सर्व मुद्दे एकाच व्हिडिओमध्ये सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग जास्त वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण थोडक्यामध्ये पाहूया RTE म्हणजे काय. RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन ॲक्ट. हा कायदा भारत सरकारने 2009 साली लागू केला आणि 2010 पासून प्रत्यक्षात अंमलात आला. या कायद्याचा मुख्य उद्देश असा आहे की 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळालेच पाहिजे. या कायद्यानुसार खाजगी अनुदानित नसलेल्या शाळांना त्यांच्या 25% जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील मुलांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. म्हणजेच गरीब कुटुंबातील मुलांनाही चांगल्या इंग्रजी माध्यमातून त्यांना सुद्धा शिकायला मिळायला हवे. यामुळेच हा कायदा 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देतो. हाच या कायद्याचा मूळ हेतू आहे. 25% प्रवेशाचा उद्देश फक्त मोफत शिक्षण देणे एवढाच नाही, तर समानता निर्माण करणे हा आहे. समाजातील श्रीमंत आणि गरीब मुलांनाही एकाच शाळेमध्ये, एकाच वर्गामध्ये, एकाच शिक्षण पद्धतीने शिकवावे, जेणेकरून मुलांमध्ये आत्मविश्वास वाढेल, शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल आणि समाजामध्ये भेदभाव कमी होईल. सरकार या 25% विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क संबंधित शाळेला भरते. त्यामुळे पालकांकडून कोणतीही फी घेतली जात नाही. आता आपण पाहूया RTE 2026-27 साठी कोण पात्र आहे. RTE प्रवेशासाठी फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील आणि वंचित घटकातील मुलेच पात्र असतात. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, OBC, अल्पसंख्याक, अपंग, अनाथ, विधवा, पालकांची मुले तसेच गरीब सर्वसामान्य कुटुंबातील मुले यांचा समावेश होतो. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे पालकांचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे. हा सगळ्यात महत्त्वाची अट आहे. यामध्ये उत्पन्नाच्या अटीबद्दल बोलूया. पालकांचे वार्षिक उत्पन्न साधारणपणे 1 लाख ते 1.5 लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक असते. मात्र ही मर्यादा शासन निर्णयानुसार बदलू शकते. यामुळे अर्ज करताना ताजे उत्पन्न प्रमाणपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. आपण वयाची अट पाहूया. RTE अंतर्गत प्रवेश फक्त इयत्ता पहिली म्हणजेच फर्स्ट स्टँडर्ड किंवा प्री प्रायमरी नर्सरी KG साठीच दिला जातो. साधारणपणे नर्सरी 3 वर्षे पूर्ण असायलाच हवी, LKG 4 वर्ष पूर्ण, UKG साठी 5 वर्ष पूर्ण आणि पहिलीसाठी 6 वर्ष पूर्ण असायला हवेत. 31 जुलै 2026 पर्यंत पूर्ण झालेले असणे अपेक्षित असते. वयाच्या अटी शाळेनुसार आणि शासन निर्णयानुसार थोड्या बदलू शकतात. आपण पाहूया कोणत्या शाळांमध्ये RTE लागू आहे. RTE फक्त खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये लागू आहे. यामध्ये इंग्रजी माध्यम शाळा, CBSE, ICSE, राज्य मंडळाच्या खाजगी शाळा यांचा समावेश होतो. ZP शाळा, नगरपालिका शाळा, सरकारी शाळा किंवा पूर्ण अनुदानित शाळांमध्ये RTE 25% लागू होत नाही. मित्रांनो, आता आपण पाहूया RTE साठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत. पहिलं म्हणजे मुलांचा जन्म दाखला.
दुसरं आधार कार्ड, मुलांचं व पालकांचं. तिसरं उत्पन्न प्रमाणपत्र. चौथं जातीचा दाखला जर तुम्हाला लागू होत असेल तर. पाचवा रहिवासी दाखला. सहावा विधवा प्रमाणपत्र, अपंग प्रमाणपत्र जर तुम्हाला लागू होत असेल तर. सातवा पासपोर्ट साईज फोटो. हे सर्व योग्य असणे महत्त्वाचे आहे. आता आपण पाहूया RTE अर्ज कसा करायचा, त्याची प्रोसेस काय आहे. RTE साठी अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो. महाराष्ट्र शासनाची अधिकृत RTE वेबसाईट उपलब्ध असते. प्रथम पालकांनी नवीन नोंदणी करायची असते. त्यानंतर मुलांची संपूर्ण माहिती भरायची, कागदपत्रे अपलोड करायची आणि नंतर आपल्या परिसरातील शाळा निवडायच्या. साधारणपणे 10 ते 20 शाळा निवडण्याची संधी तुम्हाला तिथे दिलेली असते. निवडताना कोणते महत्त्वाचे नियम आपल्याला बघायचे आहेत. RTE मध्ये शाळा निवडताना मुलांच्या घरापासून ठराविक अंतराच्या आत असलेल्या शाळाच आपल्याला निवडायच्या आहेत आणि आपल्याला त्या निवडता येतात. हे सगळ्यात पहिलं लक्षात घ्या तुम्ही. आता आपण पाहूया, ग्रामीण भागामध्ये 1 ते 3 किमी अंतर असलेल्या शाळा तुम्ही निवडू शकता. शहरांमध्ये 1 ते 2 किमी अंतर गुगल मॅप किंवा शासकीय प्रणालीद्वारे मोजले जाते. त्यामुळे तुम्हाला नीट सर्व माहिती बघून भरायची आहे. आपण पाहूया लॉटरी प्रक्रिया कशी असते. सर्व अर्ज पूर्ण झाल्यानंतर शासनामार्फत कम्प्युटराइज्ड लॉटरी सिस्टम द्वारे प्रवेश दिला जातो. ही लॉटरी पूर्णपणे पारदर्शक असते. कोणाच्याही हाताने प्रवेश देता येत नाही. लॉटरी लागल्यानंतर पालकांना SMS किंवा वेबसाईटवरती निकाल दिसतो. मित्रांनो, आता आपण पाहूया, जर लॉटरी लागलीच नाही तर काय करावे. तर सर्वात पहिल्या फेरीमध्ये जर तुम्हाला लॉटरी नाही लागली तर दुसरी फेरी होईल. त्यामुळे तुम्हाला घाबरायचं नाहीये. साधारणपणे दुसऱ्या फेरीनंतर तिसरी फेरी अशा अनेक फेऱ्या घेतल्या जातात. काही जागा रिक्त राहिल्यास पुन्हा संधी मिळू शकते. आता राहिला प्रश्न, फसवणूक कशी टाळायची. तर मित्रांनो, RTE प्रवेश पूर्णपणे मोफत आहे. कोणीही पैसे मागत असो, हमखास प्रवेश देतो असे सांगत असेल तर त्यांच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका, कारण ते लोक तुमच्यासोबत फसवणूक करत आहेत. या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या आणि सावध राहा. आज आपण RTE अंतर्गत ॲडमिशन 2026-27 बाबत संपूर्ण सविस्तर आणि खरी माहिती पाहिली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय शिवराय. धन्यवाद.